बाळूमामा देवस्थानात महाप्रसाद सुरूच. अत्याधुनिक स्टीमरमुळे अन्नछत्र सुरळीत, इंधन टंचाईचा परिणाम नाही. भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा यांचे समाधीस्थान हे महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे. दररोज हजारो भाविक बाळूमामांच्या दर्शनासाठी येथे येत असून देवस्थान समितीच्या वतीनं भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थान समितीमार्फत चालविण्यात येणाऱ्या अन्नछत्रात दर रविवारी सकाळ व सायंकाळ मिळून सुमारे 10 ते 20 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. विशेष म्हणजे प्रत्येक अमावस्येला ही संख्या 50 ते 70 हजारांपर्यंत पोहोचते. तर दरवर्षी होणाऱ्या बाळूमामा भंडारा महोत्सवाच्या काळात 1 लाखाहून अधिक भाविक प्रसादाचा आस्वाद घेतात. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. या भव्य अन्नछत्र व्यवस्थेसाठी देवस्थानाच्या स्वयंपाकघरात शेकडो कर्मचारी, सेवेकरी व भाविक स्वयंसेवक म्हणून काम करतात. मोठ्या प्रमाणावर भात, आमटी, भाजी आदी पदार्थांची तयारी आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने केली जाते. अलीकडे पश्चिम आशियातील इंधन टंचाईमुळे अनेक ठिकाणी अन्नछत्रांवर परिणाम होत असताना आदमापूर देवस्थानावर मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. कारण देवस्थानाच्या स्वयंपाकघरात अत्याधुनिक स्टीमर प्रणालीचा वापर केला जातो. या स्टीमरमध्ये मंदिरात भक्तांकडून अर्पण करण्यात येणाऱ्या नारळाच्या साली व करवंट्यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. त्यामुळे देवस्थानाला लाकूड किंवा इतर इंधन बाहेरून खरेदी करण्याची गरज भासत नाही. स्टीमरमधून निर्माण होणाऱ्या वाफेच्या सहाय्याने भांड्यामध्ये टाकलेला 1 पोते तांदळाचा भात अवघ्या 10 मिनिटात शिजवला जातो. त्यामुळे कमी वेळेत हजारो भाविकांसाठी महाप्रसाद उपलब्ध करून देणं शक्य होतं. भाविकांच्या सेवेसाठी देवस्थान समितीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक सातत्याने कार्यरत असून बाळूमामांच्या कृपेने अन्नछत्राची ही सेवा अखंडपणे सुरू आहे. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार.